राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. राज्यात विशेषतः नांदेड, सोलापूर, जळगाव, जालना, चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परंतु बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी ई-केवायसी, आधार खाते लिंक नसणे किंवा अन्य तांत्रिक त्रुटींमुळे अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. अतिवृष्टी, नापिकी, कोरडा दुष्काळ, बोगस बियाणं, कीटकनाशकं, पीक कर्ज, हमी भाव, सावकारी कर्ज, शासनाकडून मिळणारी तुटपुंजी मदत आदी कारणांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. NRBच्या अहवालानुसार देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असून सन 2024मध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी 7 याप्रमाणे वर्षभरात 2006 आत्महत्या झाल्यात. सन 2025मध्ये गेल्या 8 महिन्यात 1183 आत्महत्या झाल्यात. हे खरं आहे काय? या आत्महत्या प्रकरणी चौकशी करून सर्व शेतकऱ्यांच्या वारसांना 100% नुकसान भरपाई देण्याबाबत तसंच आत्महत्या रोखण्याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही केली आहे? गेल्या 3 वर्षात मराठवाड्यातील किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या प्रकरणांमध्ये किती आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली, असे प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णयानुसार मदत देण्याबाबतचे निकष निश्चित केलेले आहेत. त्यानुसार शेतकरी आत्महत्या प्रकरणातील शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात येत असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर शिबिरांचं विशेष आयोजन करण्यात आलंय. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी पात्र प्रकरणांची संख्या 2590 असून त्यापैकी 2574 शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आल्याचं मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितलं.